ओम हा एक 10 वर्षांचा उत्साही, हुशार आणि खूपच कल्पनाशील मुलगा होता। त्याला पतंग उडवायला फार आवडायचं। प्रत्येक उन्हाळ्यात तो नवीन रंगीबेरंगी पतंग घेऊन आकाशात झेप घ्यायचा। पण या वर्षी काहीतरी वेगळं घडलं। एक दिवस ओमच्या आजोबांनी त्याला जुन्या पेटीतून एक खूपच जुना पण सुंदर पतंग दिला। तो केशरी आणि जांभळ्या रंगाचा होता आणि त्यावर काही विचित्र चिन्हं काढलेली होती। हा पतंग फक्त खास मुलांसाठी आहे, असं आजोबा म्हणाले। दुसऱ्या दिवशी ओम तो पतंग घेऊन टेकडीवर गेला। आकाश निरभ्र होतं। त्याने पतंग आकाशात सोडलं आणि आश्चर्य! पतंग हवेत झेपावत झेपावत अचानक चमकायला लागला। तेव्हा त्याला एक आवाज ऐकू आला, ओम, या पतंगामध्ये एक गुपित लपलेलं आहे। ओम घाबरला पण थांबला नाही। पतंग ओमला टेकडीच्या पलीकडील जंगलात घेऊन गेला। झाडांमधून एक प्रकाशमय वाट बनली होती। ओम चालत गेला आणि एका विशाल झाडाच्या खोबणीत त्याला एक छोटा झगमगणारा दरवाजा दिसला। तो दरवाजा उघडताच ओम एका जादुई गावात पोहोचला, वायांचं गाव। तिथे लहानशा पतंगसारख्या प्रजातीचे लोक राहायचे। ते म्हणाले, हा पतंग आमचं रक्षण करतो, पण तो आता कमजोर झाला आहे। त्यांनी ओमला विनंती केली, तू आमचा नवा पतंग रक्षक होशील का? ओमने हसून होकार दिला। त्यानंतर ओमने अनेक संकटांवर मात केली, वायाचा राक्षस, झपाटलेला ढग आणि गोंधळ करणारे वायाचे कोळे। पण त्याच्या शुद्ध मनामुळे आणि धैर्यामुळे तो सगळं पार करत गेला। शेवटी त्याच्या हातून एक नवीन शक्तिशाली पतंग तयार झाला, सूर्यपतंग। त्या पतंगाने वायांचं गाव वाचवलं। पतंग लोकांनी ओमला वायांचा राजा ही उपाधी दिली। पण ओमने नम्रतेने म्हणलं, मी फक्त एक मुलगा आहे ज्याला पतंग उडवायला आवडतात। आणि तेवढ्यात तो जागा झाला आपल्याच टेकडीवर। हातात तोच जुना पतंग, पण आता तो सोनेरी चमकत होता। ते खरंच स्वप्न होतं का? की ओम खरंच एका अद्भुत जगात जाऊन आला होता? कदाचित। पण एक गोष्ट खरी होती, ओमचं मन आता आकाशाइतकं मोठं झालं होतं।